बरं, म्हणजे आजही मुंबईमधल्या अनेक वस्त्या ज्या आहेत त्या बेसिक सुविधांपासून वंचित हां. असं तुम्ही येस, म्हणताय. येस. आणि गेली 25 वर्ष यांच्याकडे मुंबई महानगरपालिका आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की आम्ही अनेक गोष्टी परिवर्तन केलेलं आहे मुंबईचं, आणि मुंबईतला मराठी माणूस जर आता वाचवायचा असेल तर पुन्हा एकदा त्याला संधी द्यावी असं त्यांचं म्हणणं आहे मराठी म्हणजे माणसासाठी. आता काय मराठी माणसाला मारायचंच आहे की काय? 25 वर्ष तुम्ही मराठी माणसाला हद्दपारी दिली. हं? तो बदलापूरला गेला, वेगवेगळ्या मुंबईच्या बाहेर गेला वेगवेगळ्या ठिकाणी. आणि आता जे काय राहिलेत मराठी माणसं, त्यांना तुम्ही आता नेमकं काय करायचं ठरवलं आहे? अच्छा, मराठी माणूस काय मागतो हे तरी एकदा विचारा. मी परवा BDD चाळीत गेलो होतो हम्म, वरळीच्या. हम्म. जिजामाता नगर वगैरे शिवडीनगर. काय मागतायत तो लोक? बिचारे घर मागतायत. आज जे सगळे जे काय सेटलमेंट आहेत ना, सेटलमेंट म्हणजे ज्याला आपण ॲग्रीमेंट विथ बिल्डर बरोबर. आणि झोपडपट्ट्यांमध्ये SRA मध्ये वगैरे जे काय राहतात, ते काय मागतात एकदा जरा जरा ठाकरेंना जाऊन विचारायला सांगा. नुसतं शाखेत जाऊन होत नसतं. शाखाही तुमचीच आहे, तुमचेच चार तुमचे लोक तुम्हालाच येऊन भेटणार आहेत. सामान्य लोकांना का नाही भेटत तुम्ही? सामान्य लोक तुम्हाला येऊन कधी भेटणार आहेत? शाखेमध्ये तुमचीच लोक भेटणार आहेत तुम्हाला. हे सामान्य माणसाला भेटू शकत नाही. ह्यांना असं वाटतं आम्हाला कसे डायरेक्ट, मग शाखा प्रमुख काय करतो, विभाग प्रमुख काय करतो, ही सगळी जबाबदारी त्यांच्यावर टाकणार. आणि हे सगळे विभाग प्रमुख आणि यांचे सगळे खालचे शाखा प्रमुख सगळे खाऊ पिऊ, ते सामान्य जनतेला वरपर्यंत येऊच देत नाही. त्यांची कामच कधी वरपर्यंत येत नाही आणि होत नाही. जवळपास 20,000 ते 21,000 कुटुंब म्हणजे हे असे आहेत झोपडपट्ट्या. हम्म, म्हणजे एक मल्टिप्लाइड बाय ही एवढी जी काय 21,000 मी तुम्हाला सांगतो, जे बिल्डरांबरोबर एग्रीमेंट करून फसलेत. बरं. काही ठिकाणी इन्व्हेस्टर जो काय होता, बिल्डर होता, तो पळाला. काही ठिकाणी ॲनेक्शरचे प्रॉब्लेम आहेत. काही